आयुष्यभराचं संचित बाजारात विकायला काढतोय सुद्धा। तुमच्यासारख्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी, म्हणजे पुन्हा दुसरं कोणी असं करण्याची हिंमत करणार नाही। शाळेची जागा विकायला खरंच तयार आहात? काय झालं पैशाचं? व्यवस्था झाली आहे। तुमचे दोन्ही लेख आजची रात्र संपायच्या आत घरी सुखरूप परत आलेले असतील। तुझी बायको येते आज तुला घेऊन जायला। परी एक मानलं भाऊ, मानलं? मोठ्या धीराची बायको आहे तुझी, मानलं? फोटूशी आहे म्हण, नसता त्रास दिले ना तिले, आणि ते बी तुझ्यासारख्या हलकट नवऱ्यासाठी। हा, तिला माहित आहेत का बे? तुझे सगळे पराक्रम तिला माहित आहेत का? नाही ना? आता घरला गेल्यावर सुधार, इथं तिथं तोंड मारत फिरू नगास। हा, आता तसा तुझा सापळाच करून ठेवलाय म्हणा। तू आता आणखी काय करणार? हं? हा? मिसेस भोसले, तुम्ही आमच्या गाडीत जाऊन बसा। हे बघा, माझ्या नवऱ्याला त्या लोकांनी पकडलेलं आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे। त्या लोकांनी पैसे मागितलेत, पैसे माझ्या गाडीत आहेत। तुम्ही प्लीज यात पडू नका। आणि बाई, आम्ही तुमची मदत करायलाच आलोय। हो, पण आम्हाला तुमची मदत नको आहे। हे फुटाण्या, जास्त तडतडू नकस। हा? बाई, आम्ही पोलीस नाही। यो समजा फॅन्सी ड्रेस आहे। हा? तुम्ही त्या गाडीत जाऊन बसा। तीच गाडी तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडे घेऊन जाईल, समजलं? जाऊन बसा। हा? हो, ती एकटी कुठे येणार नाही। आधी अहो तुम्ही एक मिनिट ए, जास्त आवाज चढवायचा नाही, नाहीतर उभा फाडीन तुला। हा? बाई, तुम्ही येताय की नाही? हो, मी येते मी। वहिनी प्लीज तू जाऊ नकोस। वहिनी प्लीज। आधी प्लीज, त्यांचा जीव धोक्यात आहे, कळलं? चला। बाई, पैसे कुठे आहेत? पैसे गाडीत आहेत। जा रे, ताब्यात घ्या पैसे। एक मिनिट, ते दिसल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत। बाई,
पैसे नाही मिळाले तर ते तुम्हाला दिसणार नाहीत. जरा शाण्यासारखं वागा. हा जा रे, पैसे ताब्यात घ्या. बाई हं? चला गाडीत बसा. हा घ्या, चल. बाई चला उतरा. आता इथून सरळ जायचं. उजव्या हाताला तिसरं झाड, तिथं तुमचा हर्षवर्धन दिसल. हर्षवर्धन भोसले बिल्डर. क्या? हर्षवर्धन! हर्षवर्धन! हर्षवर्धन हर्षवर्धन! अरे देवा! आदी! अहो, दादा, वहिनी, दादा, अहो, अहो तुम्ही वहिनी, गाडीचा दरवाजा उघड. या या बस. या तुम्ही त्यांचा हात आधी हो, हा. सावकाश. सावकाश ऐक वहिनी, हा मी तू मागे बस लवकर. काय सावरी गेली? हो, आदित्यला सोबत घेऊन गेली. पण मग पैसे पैसे घेऊनच गेली. म्हणजे एवढ्या सगळ्या पैशाची व्यवस्था झाली? हो, ते पांढरे वकील आले होते पैसे घेऊन. पांढरे वकील? हो. म्हणजे धनाजीनी हो, आसावरीनेच फोन केला होता त्यांना. रे का? काय झालं रघुनाथराव? नाही, काय नाही. मी एक फोन करू का? हे काय विचारणं झालं? हा इथे आहे फोन.
तुम्ही फोन करा, तोपर्यंत मी चहा पाण्याचं बघते. हो. हॅलो. हॅलो, खैरमोडे साहेब, मी रघुनाथ मोहिते बोलतोय. हा, मोहिते मास्तर. बोला बोला. नाही म्हणजे मी असं म्हणणं श्रेयस्कर नाही आहे, पण बोला मास्तर, निसंकोचपणे बोला. नाही काय आहे की मला हा शाळेच्या जमिनीचा व्यवहार पुढे न्यायचा नाही आहे. म्हणजे आपण हा व्यवहार रद्द करूया. मला जमीन विकायची नाही आहे. काय? हवं तर तुम्ही दिलेले पैसे मी तुम्हाला आजच्या आज परत देऊन टाकतो. नाही नाही, मी काय म्हणतो मोहिते मास्तर, आपण हे सगळं प्रत्यक्ष भेटून बोलूया का? हा? हो हो अवश्य. मी उद्या येतो. या या, मी वाट बघतो तुमची. या. अहो अहो तुम्ही तरी माझ्यावर दया करा. बायको आहे मी तुमची लग्नाची. तुझ्यावर दया करण्यापेक्षा मला स्वतःचीच लाज वाटते. तुझ्यासारख्या नीच बाई बरोबर मी माझं आयुष्य काढलं. माझ्या आयुष्यातले मोलाचे क्षण मी तुझ्या नावावर केले. उद्या तुला फाशी झाली तरी माझ्या अस्तित्वातला तुझा अंश पुसला जाणार नाही. फार कशाला, सचिनकडे पाहिल्यावरही तुझी आठवण येत राहील आणि हेच माझं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अहो असं काय पाप केलंय हो मी? अजूनही हा प्रश्न तुला पडला असेल तर तू माणूस म्हणून जगायच्या लायकीची नाहीयेस. त्या निष्पाप मुलीचा जीव घेतलास तू. निष्पाप? अहो आपल्या मुलाला आपल्यापासून तोडत होती ती निष्पाप. म्हणून तिचा जीव घेतलास तू. हो. नाही, मी नाही मारलं तिला. मी 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 नाही. खरं काय ते बोलून गेलीस प्रभा. आता कितीही झाकण्याचा प्रयत्न केलास ना तरी झाकलं जाणार नाही. आज चुकून माझ्यासमोर कबूल केलंयस. उद्या कोर्टात तुला कबूल करावं लागेल. नाही तू करशील, कारण तुला पर्याय नाही. सौरे, सौरे,
झालंय ग? ये 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 आत ये. हो आत ये. ये 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 आत ये. सावकाश. हळू हळू हळू. माई माई हो हो रे माझ्या बाळा, तुला काही होणार नाहीये. तू सुखरूप आलास, ह्यातच सगळं आलं. माई तुम्ही जरा डॉक्टरांना फोन करता. हो मी यांना आत घेऊन जाते. जा नीट जा. हॅलो, हां डॉक्टर, मी सुमित्रा भोसले बोलते. कुठे गेलं? हे शकतोस? हो, थँक गॉड. अहो गेल्या पाऊण तासापासून मी हे फोल्डर शोधतोय. मला वाटलं हरवलं. हरवलं की सगळं संपलं. गेले काही महिन्यातली तुझी मेहनत पाण्यात, होय ना? खरंय बाबा, यामधला प्रत्येक पेपर अत्यंत महत्वाचा आहे. पण पण तुम्हाला हे सापडलं कुठे? हे बाहेर हॉलमध्ये होतं. सहज चाळत होतो, नंतर ते मी नीट माझ्या कपाटात जपून ठेवलं. करेक्ट करेक्ट. मला पक्का आठवतं, मी हॉलमध्येच ठेवलं होतं. नंतर कुठे गायब झालं मला कळलंच नाही. थँक्स. थँक्स कशाबद्दल? प्रभाला दोषी ठरवण्यासाठी आवश्यक असलेले सगळे पुरावे असलेलं हे फोल्डर तुला दिल्याबद्दल. म्हणजे यात असलेले हे पुरावे, नंदिनीचं डेथ सर्टिफिकेट, फिंगरप्रिंट एक्सपर्टचा रिपोर्ट, बारम्माचा फोटो, शूटरचा फोटो, हायकोर्टात केलेलं अपील, बरोबर ना? हे फोल्डर म्हणजे प्रभाच्या तुरुंगवासाची ऑर्डर, आणि हे फोल्डर गायब म्हणजे प्रभाची निर्दोष मुक्तता. बाबा, तुम्ही हे फोल्डर मुद्दाम लपवून ठेवलं होतं असं तर नाही ना? हो रे. हे पुरावे पाहिल्यानंतर मलाही मोह झाला. खोटं नाही बोलत, तो मोह झाला मला. बाबा, तुमच्या जागी मी असतो ना, तर मलाही तो झाला असता. पण मी तो टाळला. तुझ्या बायकोला न्याय मिळावा म्हणून माझ्या बायकोच्या सुटकेचा मार्ग मी माझ्या हाताने बंद करतोय. घे, नीट जपून ठेवे फोल्डर.